हाय एव्हरीवन, वेलकम टू माय मिनी ब्लॉग। तर प्रत्येक सीझनमध्ये ना आपली एक रेसिपी अशी फेमस असते। तर अगदी तशीच उन्हाळ्याची ना आंब्याच्या रसाची जी रेसिपी आहे तर ती अगदी अशी फेमस आहे आणि अगदी आवर्जून प्रत्येक घरामध्ये बनविला जाते। तर तोच आंब्याचा रस आज मी इथे बनवणार आहे। आंब्याचा रस बनवण्याची माझी अगदी सोपी पद्धत मी तुमच्यासोबत शेअर करते। जे आंबे आहेत तर त्यांना छान असं थंड पाण्याने धुवून घ्यायचं, त्याच्या साली काढून घ्यायच्या आणि त्यांना बारीक बारीक कट करून घ्यायचं आणि नंतर ते जे पीस आहेत तर ते मिक्सरमध्ये पूर्ण असं त्यांना बारीक करून घ्यायचं। त्यामध्ये आवश्यकतेनुसार साखर पाणी टाकून त्याची जी कन्सिस्टन्सी आहे तर ती मेंटेन करून घ्यायची। आता रस म्हटलं की नुसता सुखा रस बनवून चालत नाही, तर त्याच्यासोबत मस्त अशा ज्या शेवया असतात तर त्या शेवयासुद्धा बनवाव्या लागतात। म्हणजे स्पेशली आमच्या इथे तरी शेवया आणि जे पापड आहेत तर ते सगळे आवडीने खातात। तर म्हणून मग इथे शेवयासुद्धा मी बनवून घेतल्या। शेवया मोकळ्या सूत होण्यासाठी बघा, शेवया आपण जेव्हा चाळणीमध्ये काढतो तर त्यावर थोडंसं थंड पाणी शिंपडून घ्यायचं, म्हणजे ज्या शेवया आहेत तर त्या छान अशा मोकळ्या सूत होतात। त्यानंतर सोबतच पापडसुद्धा तळून घेतले, कुरड्यासुद्धा तळून घेतल्या आणि नुसता आंब्याचा रस, कुरड्या, पापड आणि शेवया इतकंच बनवून होत नाही, बाकीचं जेवणसुद्धा बनवावं लागतं। तर कढी, भात आणि भेंडीची भाजीसुद्धा बनवून घेतली होती। तर चलो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब।